नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलो आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता, अडचणी येत होत्या की ज्या लाडक्या बहिणींचे पती आणि वडील हयात नाही आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे, अशा लाडक्या बहिणींना के-वाय-सी करायची आहे. तर कशा पद्धतीने करायची याची शासनाने कुठली अपडेट दिलेली नव्हती. तर आज 18 नोव्हेंबर रोजी शासनाने त्याचा बघा, या ठिकाणी तुम्ही जी-आर सुद्धा या ठिकाणी बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई-के-वाय-सी करण्यासाठी या ठिकाणी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींचे पती आणि वडील हयात नाही आहेत किंवा घटस्फोट झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींना के-वाय-सी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, 18 नोव्हेंबरचा हा जी-आर आहे. 18 नोव्हेंबर 2025चा हा जी-आर या ठिकाणी शासनाने दिलेला आहे. तर या ठिकाणी मी या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण के-वाय-सी करून दाखवणार आहे. के-वाय-सी कशा पद्धतीने करायचे आणि के-वाय-सी केल्याच्या नंतर तुम्हाला काही कागदपत्र अपलोड करायचे, ते अपलोड कागदपत्र कशा पद्धतीने करायचे, कुठे द्यायची, ते नेऊन सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ई-के-वाय-सी करण्यासाठी ह्या पोर्टलवरती यायचे. या पोर्टलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ladkibain.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता ह्या पोर्टलची लिंक तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही मोबाईलमधून सुद्धा ओपन करू शकता, तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमधून सुद्धा ओपन करू शकता. बघा, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी असं पेज ओपन होईल. ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी त्या महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे. ज्या महिला विधवा असतील किंवा घटस्फोटित असतील अशा महिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जसाच्या तसा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला मी सहमत आहे यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर OTP पाठवा बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, OTP पाठवा बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर त्या महिलेच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP पाठवला जाईल, 6 अंकी कोड पाठवला जाईल. तो 6 अंकी कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि तो कोड टाकल्याच्या नंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट पर्यायावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा, आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP आल्याच्या नंतर तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून सबमिट करा बटनावरती, सबमिट करा पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. जसं तुम्ही या ठिकाणी सबमिट कराल तसं थोडंसं या ठिकाणी साधारणतः थोडासा वेळ लागू शकतो, 1 मिनिटाभर. बघा, या ठिकाणी तुम्ही सबमिट करावर पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला सेकंड पेजला ओपन होईल. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्या लाडक्या बहिणींचा पती आणि वडील हयात नसतील किंवा घटस्फोटित महिला असतील अशा महिलांनी या ठिकाणी पती किंवा वडिलांचा कुठलाही आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा नाही आहे. तुमची के-वाय-सी इथपर्यंतच तुम्हाला करायची, म्हणजे तुम्हाला हाफ के-वाय-सी करायची, 50%च के-वाय-सी करायची. यापुढे तुम्हाला के-वाय-सी करायचे नाही. तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला आलेला OTP टाकायचा आहे आणि OTP टाकून सबमिट केल्यानंतर तुमची के-वाय-सी या ठिकाणी झालेली आहे. आता यापुढे तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता यापुढची जी प्रोसेस आहे, तुम्हाला पतीचा आणि वडिलांचा आधार क्रमांक टाकून के-वाय-सी करायला सांगितले, तर ही प्रोसेस तुम्हाला करायची नाही आहे. ही प्रोसेस तुम्ही सोडून द्यायची आहे. तुमचा आधार क्रमांक टाकून फक्त तुमची के-वाय-सी करायची आहे. तुमचा OTP टाकल्याच्या नंतर तुमची के-वाय-सी झाल्याच्या नंतर यापुढे तुम्हाला के-वाय-सी करायची नाही. हे तुमचं इथपर्यंत काम झालेलं आहे. आता यापुढे काय करायचं आहे तर बघा, या ठिकाणी जी-आरमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा सांगितलंय, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही आहेत किंवा पती देखील हयात नाही आहेत किंवा घटस्फोट झालेले आहेत, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-के-वाय-सी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. बघा, या ठिकाणी सांगितले, ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही आहेत
किंवा घटस्फोट झालेले आहेत अशा महिलांनी त्यांची फक्त स्वतःची KYC करायची आहे. त्यानंतर स्वतःची KYC केल्यानंतर त्यांचे जे पती किंवा वडिलांचे मृत्यूचे प्रमाणपत्र आहेत ते, किंवा तुमचं घटस्फोट प्रमाणपत्र असेल किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत असेल तर ते डॉक्युमेंट घेऊन तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका जे आहेत त्या अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला 31/12/2025 पर्यंत म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला जमा करायचे आहे. ते जमा केल्याच्या नंतर तुमची KYC सक्सेसफुली पूर्ण होऊन जाईल आणि तुमचे जे हप्ते ते 1500 रुपयाचे हप्ते तुम्हाला यापुढे चालू राहतील. बघा या ठिकाणी सांगितलं आहे, अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची KYC करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावे. तदनंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी या आयुक्त महिला व बाल विकास यांच्यामार्फत शासनाची याबाबतची शिफारस करावी. म्हणजे ज्या महिलांची पती किंवा वडील हयात नाहीत अशा महिलांनी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच घटस्फोट प्रमाणपत्र असेल तर ते अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे. जर तुमच्याजवळ कुठली अंगणवाडी नसेल, अंगणवाडी सेविका नसेल किंवा अंगणवाडी नसेल तर अशा महिलांनी त्यांचे जे प्रमाणपत्र आहे तुमचे स्वतःचे आधार कार्डचं झेरॉक्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स आणि तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड मृत्यूचं प्रमाणपत्र असेल त्यांचं त्याची झेरॉक्स जोडायची आहे. आणि किंवा ज्या घटस्फोटित महिला असेल त्यांच्या जे घटस्फोट प्रमाणपत्र असेल त्याचं झेरॉक्स जोडायची किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत या ठिकाणी म्हणजे त्याचे झेरॉक्स या ठिकाणी जोडायचे आणि ते जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जाऊन जमा करायचे. जर तुमच्या जवळ अंगणवाडी सेविका नसेल तर तुम्हाला महिला आणि बाल विकास अधिकारी ज्या जिल्ह्यांच्या ठिकाणी असतील महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्हाला ते जमा करायचे. ते जमा केल्याच्या नंतर ते पडताळणी करून तुम्हाला पडताळणी केल्याच्या नंतर तुमचं जे फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट होईल, तुमची KYC पूर्ण होईल आणि तुमचे 1500 रुपयाचे हप्ते यापुढे सुद्धा सुरू राहतील. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण समजेल की आपल्याला KYC कशा पद्धतीने करायचे. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.